साठी थकलो मी नागपूरला येऊन आणि पस्तावा. बाबासाठी चप्पल घेऊन झाला. 350ची चप्पल. लग्न होणार आहे म्हणून मी साडी ट्राय करत आहोत. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनल मध्ये. खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवत आहे. माझ्या आईला फिरायला जायचा होता, कुठेतरी नाही, नागपूरला फिरायला जायचा होता. आज मी तिला नेत आहे नागपूरला शॉपिंग करायसाठी. शॉपिंग म्हणजे फक्त तिला 2 साड्या घ्यायच्या आहेत आणि माहीत नाही थोडंसं नागपूर फिरायचं आहे म्हणते. जास्त पाहिलं नाही माझ्या आईनं, 1-2 वेळाच गेली आहे, पण ते कामानिमित्तच. आणि तेव्हा एकदा माझ्यासोबत फोन घ्यायसाठी आली होती. तर आज फायनली आई माझी नागपूरला येत आहे माझ्यासोबत. कसं वाटतंय तुला? चांगला. बहुत खुश आहे आई नागपूरला येत आहे. इथं नागपूर फिरायचं आहे ना तुला? हा, ठीक आहे. किती चांगली आहे यार माझी आई, एवढीशा गोष्टीत खुश होते. आणखी एक वेळा मी एक ड्रेस चेंज केलो, कारण की तो वाला ड्रेस ना खूप फिट्ट वाटत होता आणि गरमी खूप आहे, तर म्हणून मी हा ड्रेस लावून टाकलो. चल आई, आता निघायचं आहे ना आपल्याला. त्यासाठी आय मिस यू माय रूम. बाय 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 माय टेडी बियर. बाय बाय. आजी, तुझ्या सुनाला नागपूर हिंडवायला नेत आहो. हा, राहशील, चांगली तब्येतीची काळजी घेशील. बाबा आहे ना? बाबा काळजी घेशील आजीची. तर झाली तयारी? नको धरू, राहू दे. हा, तर आता आम्ही निघलो नागपूर जाण्यासाठी, आणि ते पण बाईकनी. आम्ही अजून एकदा थांबलो आहोत, स्टॉप घेतलो, कारण की किती गरमी, किती ऊन आहे, खूपच ऊन आहे. आता तुझी इच्छा होती नागपूर जायची, तेही कायच्या ना 2 व्हीलरनं. त्याला काही गेलं एसीच्या बसमध्ये नेत होतो, नाही म्हणते पैसे तिकीट वाचते म्हणते, आपण 2 व्हीलरनच जाऊन म्हणते. हाय मस्त बडा, इथं झाडाच्या खाली सावली आहे, इथं थांबलो ना आम्ही. अजून आम्ही लागून आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आता भिवापूरच्या समोर आहोत आम्ही. आता येईल उमरेड. सारे बाई थांबले आहे उमरेड मध्ये चाय प्यासाठी. सारे बाई लवकर लवकर चाय प्या. तर फायनली आम्ही पोहोचलो नागपूरला. तर आता आम्ही आलो ना दहीपुरी खायसाठी. थकलो मी नागपूरला येऊन आणि पस्तावा. काऊट ट्रॅव्हल्सला कामून आलो म्हणून ना. बसू पूर्ण अंग पाय दुखून गेला आमचा आणि मम्मीचा पण. आता तुला दहीपुरी खाऊन चांगला वाटेल, ठीक आहे ना? दहीपुरी गोडच आहे, आंबट नाही आहे. कारण तुला आंबट आवडत नाही काही? काय ना, गोड आहे, खा. समीक्षासाठी मोमोज पार्सल घेऊ? हो, घे ना बाबा, काऊन नाही. तर माझ्या मैत्रिणीसाठी मोमोज पार्सल घेतलो मी इथून. अरे कॅमेरा थोडा ब्लर झाला का? हवा पुसतो. व्हेज मोमोज पार्सल. तर झाला आमचा दहीपुरी पण खाऊन, आणि माझ्या मैत्रिणीसाठी मोमोज पण पार्सल घेतलो मी. नको बांधू आता स्कार्फ, आता तो गरमी नाही लागत आहे, ऊन होती म्हणून स्कार्फ बांध म्हणलं होतं तुला. काकाजीची गाडी माहीत नाही काहीच का झाला, तर ढकलत नाही आहेत काकाजी. घर बॅग पकडाय. फॉलोअर्स पाहिलं नाही तुझा, मनी आहे मनी म्हणते. तर आता आम्ही चाललो माझ्या मैत्रिणीच्या घरी. हा आमचा मागचा ब्रिज नाही, हा अंडरग्राऊंड रस्ता कोणता आहे, कोणत्या एरियात जाते सांगा बरं कमेंटमध्ये. आणि नागपूरचे कोण आहेत जो हा ब्लॉग पाहतायत, आणि जर माझे फॉलोअर्स असाल तुम्ही तर मटन भात जेवण बी सांगा. तर आम्ही आता पोहोचलो माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर. चल ग मम्मी. तर गाईस माझी मम्मी आहे घरीच, आणि मी आला हो इकडे 14 एप्रिलच्या माहोलसाठी नागपूरला. तर तुम्ही पाहू शकता इकडे किती गर्दी आहे सगळीकडे. जिकडे तिकडे फटाके फुटत आहेत. रेड 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 रेड. आणि फुगेवाला पण काकाजी आलाय आपले फुगे घेऊन, आणि हे पहा कसे नाचत आहेत.
आलीच नाही आई तू. कुठं जयंती पाहिले, भीम जयंती मस्त गर्दी होती माहित आहे का. मला आदरणीनंतर दीक्षाभूमी कर. नाही बहुत गर्दी राहते बोये. तर मी एका साईडला बसून जाईन ते एका कोणत्या. नाही बहुत गर्दी राहते दीक्षाभूमीने. आज 14 एप्रिल आहे तर माहित आहे का. कसं वाटत आहे. चांगलं वाटत आहे मला येत. तर मित्रांनो आम्ही आता सकाळी सकाळी चाललो आलू पोहा खायसाठी. हे मागच्या वेळेस पण आलो होतो तर तिच्या घराकडे इकडे हो ना रस्त्याकडे एक ठेलेवाला आहे जो खूप छान आलू पोहा बनवते. मम्मीला तिकडे नाश्ता करायसाठी नेता हो ना मी. आलू पोहाची टेस्ट दाखवासाठी. तरी पोहा नागपूरचा तरी पोहा बहुत फेमस आहे माहित आहे काय तुला. माहित आहे का माहित आहे पहिली वेळ पोहे खायला. पहिली वेळा पोहे खायला जातो म्हणते मम्मी हॉटेलमध्ये. आणि इकडे पहा 14 एप्रिलची तयारी किती जोरात चालू आहे. आणि रांगोळी पण पहा किती सुंदर टाकली आहे 14 एप्रिलसाठी. आज 14 एप्रिल आहे. माहित नाही हा ब्लॉग मी आता कधी टाकीन तर. काय नाही काकू आहे गाय कोणती होती. जर्सी गाय हो. हे मागच्या वेळेस ते बाबाजी होते तर आम्ही मस्त दूध काढलं होतं. दूध दूध देऊन माझे हात पहा कसे झाले. तेल बिल लावलं होतं पण मी गाईच चांगला दूध काढू शकतो गाईचा. काही तुम्हाला जर वाटला कधी दूध दोवाचा आहे म्हणून तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हेल्प करू लागेन. हो ना नंबर सांगून देतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट मध्ये लिहा लवकर लवकर. 8 10 12 13 आणि मला येऊन जोडा मारा. पोचलो आता पोहाच्या ठेल्यावरती. तू पुरी बावली दिसतेस यार. नागपूरचा फेमस तर्री पोहा. तर आता पोहा वगैरे खाऊन घरी आलो. आणि पहा माझं पार्सल आलं आहे इंस्टामार्ट वरून. मी ना बोलवलो इंस्टामार्ट वरून हा वाला ब्रश. अब देखो मेरे दांत कैसे चमकते हैं. आता पूर्ण नाही का घरी लाईटच नाही लावायला लागे. माझ्या दातानच पूर्ण उजेड पडत आहे. हो ना सामी. कॅमेरामॅन फॉलो करो मुझे. तर आता मम्मी सोबत चाललो मी साडी वगैरे घ्यायसाठी. आर यू एक्साइटेड मम्मी साड्या घ्यायसाठी. हो पाय किती साऱ्या साड्या ठेवल्या आहेत तिथे. छान है ना मस्त आहे. नवरीच्या होत्या. हो, नवरीच्या वेळेस. आता माझी मैत्रीण पण आली आहे. तिच्या घरी ते जवळच होता तर हिला पण बोलावून टाकलं मी. पण तुला साडी घेऊन नाही भेटत का. आपल्या नवऱ्याला बोलव. नाही बाबा माझ्याकडे पैसे नाही. चष्मिश माझे हे कॉलेज कॉलेज फ्रेंड आहे. स्कूल बी हो पण तू दुसऱ्या स्कूलमध्ये होतीस ना. मी दुसऱ्या स्कूलमध्ये होतो. मस्त बॅग घेऊन आलीस ना. कुठे गेली होतीस. ऑफिस चाललीस का. अच्छा का घरी नाहीस का आपल्या. जेव तुझ्या घरी जेवायला नाही ना यार. मटन भात. लिफ्ट कशी फिरते आई. हो लिफ्ट कोण सांगते घर फिरते म्हणून. काही बी का लिफ्ट नाही यासाठी भेवत होती आई. हाही छान वाटत आहे कलर. हाही छान वाटत आहे कलर. डिसाइड कर कोणती घेतेस. हा कलर की आईची आता एक साडी घेऊन झाली आहे. आता एक साडी घ्यायची आहे का. एक साडी घ्यायची आहे आईची. आता बॅग घ्यायची आहे का. पाय एवढे सारे बॅग आहेत. कोणती घ्यायची आहे पाय. कुठे यायचा नाही आवडले का. तर आता आई पाहत आहे ज्वेलरी. आवडले का काही. साडी कोणती साडी भेटते ना. नको ते अजून कशी किती कशी येते. तर इथे माझे फॉलोवर्स भेटले. काय करा सगळे. कोणत्या गावच्या. चाकोलीचे आहेत सगळे.
थँक्यू, तुम्हाला भेटून खूप चांगला वाटला. तुला माहिती आहे का हा नागपूरचा गणेश टेकडी मंदिर वे आपण आता जात आहोत तो. पाय हा हे इकडे चप्पल ठेवायचं, इकडे ये. वाटला आई गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन? बहुत बढ्या. खूप चांगला वाटला ना? खूपच चांगला वाटला. असं वाटत आहे का मी पुस्तक दूर गेली. चला आता जाऊया. हो आता जाऊन भूक लागली. साडी घ्यायची आहे ना? अजून एक साडी घ्यायची. साडी घ्या. झाला आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन. आता आम्ही चाललो बर्डीवर. आता सहारेबाईचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आईस्क्रीम खावायचा टाइम आहे. नाही आईस्क्रीम नाही, ज्यूस प्यायचा टाइम आहे आता. आईस्क्रीम खाना कॅन्सल झाला. काऊन म्हणा? चार्जिंग उतरली मोबाईलची. आता मोबाईलची चार्जिंग उतरली. त्या आईस्क्रीमच्या दुकानात गेलो होतो तर त्या दादाला म्हटलं की थोड्या वेळ चार्जिंगला लाव. नाही म्हटलं तर मग मी त्यातून आईस्क्रीम बी नाही घेतलो. का घ्यायचं आहे सांगा का तुले? बर्डीवर आता एवढे सारे दुकान आहेत कपड्याचे. इकडे टॉपचे दुकान आहेत, टॉप वगैरे. दुकान मागं का गाऊन मागं दुकान गेलं गावचं. गाऊन घ्यायचं आहे. बहुत सारे दुकान आहेत, टेन्शन नको घेऊ. छान दिसत आहे. घे हे वाली. तर मम्मीच्या आता दोनही साड्या घेऊन झाल्या. आता आम्ही आलो ना लिंबू सरबत प्यायसाठी. सांडला का व्हिडिओच्या चक्करमध्ये? लिंबू सरबत सांडला. सॉरी. चेअर्स चेअर्स करतो. ते ना मग मी देतोय. The next day. सकाळी सकाळी मम्मीला घेऊन चाललो आता डीमार्टला. डीमार्ट मध्ये काय आहे? सिंह, वाघ, हत्ती, घोडे चाललो ना मी आता. डीमार्ट गार्डन आहे डीमार्ट मध्ये. आई कधी Garden. डीमार्ट नाही गेली आहे तर आईला डीमार्ट मधला गार्डन दाखवून येतो. गार्डन आहे का म्हणते आई डीमार्ट मध्ये? मी काय म्हणता हो? हे ट्रॉली विकाची सोन आहे हे वाली. हो घेतेस का? पाहिजेत आम्हाला कपडे बिपडे ठेवायचे. मग का अशी काय बापरे. तर ना काय तू बाथरूम मध्ये नाही का? कपडे ठेवायसाठी हँगर घेतेस हा आणि ते हँगर? नाही ते हँगर विकाचे नव्हे आहेत. ये इकडं. ते नुसते ते तिकट मिठाचे डबे पाहित राय किती पडल्यात तर घरी. का म्हणली साई? किचन मध्ये पोळ्या बनवताना लावायचा हवा, कपडे नाही भरत. अव की पोळा बनवताना लावायचा नव्हे. हा काही असा स्पेशल डिश बनवला कपडे भरले नाही पाहिजे म्हणून. तू असा कोणता मोठा बनवत राहते स्पेशल डिश? नुसता भात भाजी बनवतेस, पोळ्या तर बनवेस नाही. बनवत नाही. हा पोळ्या बनवते. चलो आगे बढो सहारे बाई. तर माझ्या मम्मीचा आता सगळा नागपूर वगैरे फिरून झाला. आता आम्ही चाललो आपल्या गावी आरमोरीला. कसं वाटत आहे आई? छान वाटत आहे पण नाराज बाग नाही दाखवलीस मला. नेक्स्ट टाइम पक्का. ते माझी इच्छा होती. नेक्स्ट टाइम पक्का. महाराज बाग नाही दाखवलं अजून. पुष्कर काही नाही नाही दाखवलं. दाखवलं. तुझं आता बाई सामान घेण्यामध्येच बिझी होती आई. माझं सामान घेण्यातच बिझी होतो तरी अर्धा सामान नाही घेतलं मी ना. ते थैले कोणाचे होत मग? हे एवढे थैले, ते एक बॅग. हे एक बॅग बहुत सामान तरी काहीच नाही. अर्धा नाही घेतलं नागपूरच्या मानानं. मी काय म्हणता भाऊ? आई का म्हणत आहे एसी बंद कर म्हणताय, बिल येते म्हणते. हा, खिडकी बी खोल म्हणत आहे. एसी मागायची तिकीट आहे एसी का नाही लावा बाबा? वाढवा का नाही पावर द्यायचा? एसी चालूच आहे पण दरवाजा खोलले ना त्याच्यामुळे बाहेर जायला नको म्हणून. हा हो ताप आला लागला. एसी लावायची थोडी